नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मी विद्या गोविंद भिसे मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आहेत केकचे ऑर्डर 4। तर स्पेशली 3 केक मी माझ्या मुलाच्या बर्थडेसाठी बनवलेले आहेत। ते तुम्ही पुढे जाऊन बघू शकता। ते त्याच्यासाठी एक सरप्राईज होतं, त्याला माहीत नव्हतं मी त्याच्यासाठी किती केक बनवत आहे। तर चला म्हटलं आपला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया। तरी मी या ठिकाणी मस्त अशा लेअरिंग करून केक घेतलेला आहे आणि मस्त असं सोप करून केक या ठिकाणी फायनल फिनिशिंगसाठी घेतलेला आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता, मी चारीचे चारी केक हे चॉकलेट फ्लेवरमध्ये केलेले आहेत। तर माझ्या मुलाला चॉकलेट केक खूप आवडतो, त्यामुळे मी या ठिकाणी चॉकलेट केक केलेला आहे आणि मला ऑर्डर देखील चॉकलेट केकचीच होती दुसऱ्या, त्यामुळे चारही मी या ठिकाणी चॉकलेट केक केलेले आहेत। आणि मस्त असे केक फायनल फिनिशिंगला घेऊन फ्रीजमध्ये सेटअप करण्यासाठी या ठिकाणी ठेवलेले तुम्हाला दिसतच असतील आता। आणि फायनली केक फिनिशिंग झाल्यावर स्क्रॅपरनं मस्त स्क्रॅप करून घेऊन आउटलाईन एकदम छान अशा प्रकारे घेऊन आता मी केक सेट करायला ठेवला आहे। तर इकडे आपल्याला क्रीम कमी पडली होती, ते देखील मी या ठिकाणी मस्त अशी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर मी घेतला सेकंड नंबरचा केक, तो देखील मी या ठिकाणी मस्त शुगर सिरपने सोप करून घेतला। त्यावरती देखील मस्त असं चॉकलेट फ्लेवरचा केक असल्यामुळे चॉकलेटचं क्रश त्यावरती टाकून घेतलं आणि आउट फिनिशिंग पूर्णपणे करून घेण्यासाठी या ठिकाणी फिनिशिंगला घेतलेला आहे। पूर्ण क्रीम कव्हरअप करून झाल्यानंतर क्रम कोटिंग केल्याच्या नंतर स्क्रॅपरने पुन्हा एकदा ह्या देखील केकला स्क्रॅप करून घेतलेला आहे आणि हा देखील केक मी या नंतर फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवलेला आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता। तर फायनली हा होता दुसरा केक। तर हा देखील फायनल फिनिशिंगला घेऊन थंड करण्यासाठी थोडासा सेट करण्यासाठी या ठिकाणी मी फ्रीजला लावून दिलेला आहे। आणि आता आपण घेतलेला आहे तिसरा केक आणि राहिलेला एक चौथा केक। तर या ठिकाणी दोन्ही केकच्या लेअर करून आता मी घेतलेला आहे या ठिकाणी तिसरा केक बनवायला आणि चौथा देखील केक याच पद्धतीने बनवलेला आहे, ते देखील तुमच्या समोरच आहे। फायनल फिनिशिंग झाल्यानंतर तो देखील केक मी मस्त असा क्रम कोटिंग करून फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे। आणि फायनली चारीचे चारी माझे केक या ठिकाणी रेडी झालेले आहेत। तर सर्वप्रथम मी या ठिकाणी हार्ट शेप जो होता, मला बाहेर जाणार होता, तर म्हटलं हा अगोदर रेडी करावा, कारण की आपले केक हे घरी कापले जाणार आहेत। आपल्याला वेळ लागला तरी नो प्रॉब्लेम, पण दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे हे माझं असतं। तर या ठिकाणी मी बघू शकतात लाल जेल या ठिकाणी यूज केलेला आहे आणि इकडच्या साईडनं चॉकलेट अप्लाय केलेलं आहे। तर मस्त असं चॉकलेट देखील या ठिकाणी मस्त अप्लाय करून झाल्याच्या नंतर फायनल या ठिकाणी फिनिशिंग या केकची देखील झालेली आहे। तर त्यावरती फ्लावरची डिझाईन काढून त्या साईडने मी आउटलाईन काढून घेतलेली आहे, ती देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। तर तो फायनल फिनिशिंग करून मी केक फायनली फ्रीजमध्ये ठेवलेला आहे। आता मी फायनली आपले जे केक होते गौरवसाठी केलेले स्पेशल केक, तर ते या ठिकाणी मस्त डिझाईन करण्यासाठी आउटलाईन करण्यासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत। तर एक नंबरचा केक फिनिशिंग झाला, फायनलिंग दुसरा पण झाला आणि तिसरा देखील केकचं काम आपलं पूर्ण होत आलेलं आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता छान अशा प्रकारे गौरवचा शर्ट होता व्हाईट कलरचा, त्यामुळे मी या ठिकाणी त्याला व्हाईट कलरचे पूर्ण केक बनवलेले आहेत आणि गौरव असं 3 केकवरती या ठिकाणी नाव केलेलं आहे, टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही म्हणत असाल 3 केक का बरं? तर गेल्या वर्षी माझ्या गौरवचा बर्थडे झाला नाही आम्हाला सुतक असल्यामुळे, त्यामुळे गौरव नाराज होता। तर म्हटलं बाळा आपण या ठिकाणी काहीतरी युनिक करूया की तुला देखील आवडेल। तर या ठिकाणी हे केलं। तर तो बरोबर शाळेत, मला तो शूट त्याचा व्हिडिओ करायचा होता की तो शाळेतून आला आणि पहिले फ्रीज उघडून पाहिलं आणि खुश झाला। तर आपल्या लेकरांना खुश करण्यासाठी आपल्या आईवडिलांनी देखील या पद्धतीने काहीतरी केलं पाहिजे। ठीक आहे, तुम्ही म्हणाल की तुमचे स्वतः तुम्ही बनवतात म्हणून तुम्ही अशा प्रकारे केले, असं काही नसतं। विकत देखील आणून तुम्ही आपल्या लेकराचे कोडकौतुक हाऊस करू शकतात। तर या ठिकाणी मी फायनली केकवरती गौरव असं नाव टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असं स्प्रिंकलर यावरती ॲड केलेले आहेत। तर लांबून तुम्हाला दिसत नसतील, पण उर्वरित व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्प्रिंकलर दिसणार आहेत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात कसा झाला आहे केक, तिन्ही केकचे लुक। आणि आता चौथा देखील केक मी या ठिकाणी फ्रीजमध्ये काढून घेऊन त्यावरती देखील स्प्रिंकलर ॲड करून घेतलेले आहेत आणि हॅपी बर्थडेचे टॅग सगळ्या केकवरती मी लावलेले आहेत। तर या ठिकाणी देखील मी हे पूर्णपणे काम व्यवस्थितरित्या पार केलेलं आहे। आणि तुम्हाला माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इकडे बघू शकतात 1 नंबरचा केक गौ नावाचा, नंबर 2चा र नावाचा, नंबर 3 व नावाचा आणि चौथा आहे आपला, त्यावरती अजून नाव काही सुचवलेलं नाही आहे त्यांनी, त्यामुळे असे 4 प्रकारचे केक मी या ठिकाणी बनवलेले आहेत। कशी वाटली केकची डिझाईन ते नक्की कॉमेंट करून सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।
तर या ठिकाणी फायनल केकचा लुक तुमच्या डोळ्यासमोर आहे. कशा झाल्या आहेत डिझाईन, शॉर्ट बट स्वीट अशा प्रकारे मी या ठिकाणी गौरव नावाचा केक बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला केक ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि ऑर्डर केक कसा वाटला तो देखील नक्की कॉमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही मन लावून पाहिल्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच खात राहा आणि मस्त राहा. बाय बाय.